श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आपल्या यशाच्या वाटेवर चालताना शेजारी टोचायला लागतात. भावबंदकीच्या विळख्यात मन कुरकुरतात आणि आसूयेचे काटे रस्त्यावर पसरतात. श्रोते हो, आपण प्रामाणिक कष्ट करतो, पण काहींच्या नजरा मात्र नेहमीच वक्र असतात. आपलं यश त्यांना सणकावून जातं, त्रास करून जातं, कारण त्याने आपला संघर्ष पाहिलेला नसतोय. पण श्रोते हो, अशा वेळी थांबायचं नसतं. उलट अधिक आत्मविश्वासानं पुढे जात राहायचं असतं. कारण जिथं नकारात्मकता असते ना, तिथंच आपल्या प्रकाशाचा खरा उपयोग असतोय. श्रोते हो, जिथं विघटन वाढतं तिथं माणुसकीचा हात पुढं करावा लागतो. भांडणं मिटवण्यासाठी समजूतदारीचं बीज पेरावं लागतं. खरं तर श्रोते हो, आपलं मोठेपण हे यशात नसतं, तर दुसऱ्यांना समजून घेण्यात असतं. म्हणून मन मोठं ठेवा, कारण झाड मोठं झालं की सावली सुद्धा वाढत असते. टीका करणारे असतातच, पण त्यांचं काम टीका करणं आणि आपलं काम मात्र प्रेम पेरत राहणं आणि यशाचं फळ देत राहणं. श्रोते हो, आसूयेच्या झऱ्यातून जर आपल्याला सच्चाईची वाट सापडली ना, तर समजून घ्या आपण खरोखरच उंच उडतो आहोत. म्हणून श्रोते हो, शेजाऱ्यांचा द्वेष संपवायचा असेल तर त्यांचं मन जिंकणं हे अत्यंत गरजेचं असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपली प्रगती ही इतरांच्या असूयेचं कारण ठरली तरी ती थांबवू नका. कारण प्रगती ही कोणाचा अपमान नाही, ती आपल्या मेहनतीचं यश असतं. ज्यांना तुमचं यश खटकतं त्यांनी कधीच तुमचा संघर्ष पाहिलेला नसतो. त्यांच्या टोमण्यापेक्षा आपल्या श्रमांची किंमत ही मोठी असते. तुमच्यावर नजर ठेवणारी लोक असतील तर समजून घ्या, तुमचं काहीतरी असं आहे जे त्यांना अस्वस्थ करतं, ते म्हणजे यश. भावबंदकीतून अपयश मिळतं, पण बंधुभावातून उभा राहणारा समाज घडतो. हृदयात स्पर्धा न ठेवता सहकार्य ठेवा, प्रगतीचं सोनं मिळेल. विरोध करणारे असतातच, पण तेच तुम्हाला चालायला भाग पाडतात. त्यांचा आभार मानावं, कारण ते आपल्यातली ताकद जागवतात. जर लोक तुमच्या यशानं अस्वस्थ होत असतील तर तुमचं तेज खूप प्रखर आहे. त्या तेजाला झाकवण्याचा प्रयत्न न करता त्यात अजून प्रकाश टाका. तुमच्या कष्टांची जाहिरात ही इतरांच्या असूयेनं होते, म्हणून मेहनतीचा मार्ग सोडू नका. स्वतःला सिद्ध करणं हेच मौनातलं उत्तर असतं. लोक तुमच्याबद्दल मागे बोलतात, कारण त्यांच्यात तुमच्यासारखं काहीच नाही. पाठीमागे चर्चा होणं ही एक प्रकारची यशाची पोच पावती असते. भांडणात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घालवा. भांडण संपवणं म्हणजे पराभव नव्हे, ते परिपक्वतेचं लक्षण असतं. प्रगती करताना तुम्हाला उडू पाहणारे अनेक असतील, पण लक्षात ठेवा, जे उंच जातात त्यांनाच खालच्या लोकांचा त्रास होतो. असूया करणाऱ्यावर राग करू नका, त्यांचे कीव करा, कारण तुमचं यश त्यांचं अपयश दाखवतं आणि त्यांना ते झेपत नाही. तुमचं यश हे तुमच्या श्रमाचं फळ आहे. ते कोणाच्या नजर लागून थांबत नाही, ते टिकतं फक्त संयम आणि सच्चेपणावर.
जर इतर जळत असतील तर आपलं मन हे मात्र गारवा देणारं ठेवा. विघातक विचारांना गारवा म्हणजेच मोठेपण. पाठीमागे बोलणारी लोक तुमच्या मागच राहतात. त्यांच्यामुळे थांबू नका, पुढे चला. त्यांचा आवाज मागे पडेल. भावबंदकी संपवायची असेल तर अहंकार झटकावा लागतो. प्रेम आणि समजूतदारपणानेच नाती उभी राहतात. इतरांची नजर जरी वाईट असेल तरी आपलं मन मात्र निर्मळ ठेवा, कारण त्यांचं खोटं आपण खरं करायचं नसतं. तुमचं काम आणि त्यामागची निष्ठा तुमचं खरं ओळखपत्र आहे. म्हणून कोणी काहीही बोललं तरी निष्ठा आणि प्रामाणिकपणा सोडू नका. शेजाऱ्यांशी संवाद वाढवा. भिंती उभ्या करू नका. भिंती असूयेच्या असतात, पण संवाद विश्वासाचं दार उघडतो. तुमचा मार्ग सच्चा असेल तर काहीही अडवू शकत नाही. वाईट लोक केवळ क्षणभर आड येतात, पण प्रगती सतत चालत राहते. वाईट वागणाऱ्यांना वाईट बोलून उत्तर देण्यात काही मिळत नाही. त्यांना तुमचं मोठेपण दाखवून त्यांचा खालचा स्तर उघड करायला हवा. आपण दुसऱ्यांचं मन बदलू शकत नसलो तरी आपलं मन मोठं करून प्रेम पेरू शकतो. प्रेम हेच परिवर्तनाचं पहिलं पाऊल आहे. जेव्हा लोक तुमची टीका करतात तेव्हा समजून घ्या, तुम्ही योग्य दिशेनं चालत आहात. कधी कधी टीका हीच खरी दाद असते. भावबंदकी संपवण्यासाठी एकानं तरी समजूतदारपणानं पुढे यावं लागतं. तो माणूस तुम्ही व्हावं लागतं. आपली ऊर्जा शेरेबाजी आणि टोमण्यांवर खर्च न करता स्वप्नांच्या पूर्ततेसाठी वापरा. तेच आयुष्याला अर्थ देतं. लोक वाईट वागले म्हणून आपणही तसंच वागायचं नाही. संस्कार हेच आपलं सर्वात मोठं बळ आहे. जो आज तुम्हाला त्रास देतो त्याला उद्या आपल्या यशात सामावून घ्या. माफ करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. शेजाऱ्यांची असूया शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचं मन जिंकणं. द्वेषाच्या भिंती प्रेमाच्या ओलाव्यानं वितळतात.